श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जरी आपल्या नशिबात गरिबी आली असली तरी ती आपली चुकी नाही, कारण आपण गरिबात जन्माला आलो ही आपली चुकी नाही. परंतु लक्षात घ्या, त्याच गरिबीत आयुष्यभर न राहणं हे आपल्या हातात आहे. गरिबी दूर करणं आपल्या हातात आहे. आपली परिस्थिती सुधारवणं आपल्या हातात आहे. जरी आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या कुटुंबालाही आपण मिळवून देऊ शकतो. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, प्रत्येकाच्या मनगटात बळ आहे. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. म्हणून बाळांनो, देव आज तुम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे. तुमचं नशीब उजळवण्यासाठी आले आहेत. तुम्हाला जीवनाचा काही गुरुमंत्र देण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत. देवावर विश्वास ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, नशीब कोणाचं कधी बदलेल सांगता येत नाही. भविष्यात काय होईल आपल्याला हे माहीत नाही, परंतु भविष्यात काय घडवायचं आहे याचा नक्की आज आपण विचार करू शकतो. कारण आज जे वाईट दिवस आपण सहन करत आहोत, तेच वाईट दिवस जर भविष्यातही आपल्याला सहन करायचे असतील तर आज काहीच करू नका. परंतु आजचे दिवस उद्या बदलायचे असतील तर आयुष्यात नक्की काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कामाला आपल्याला यश नसेल येत तर पुन्हा प्रयत्न करा. एखादं काम जमत नसेल तर दुसरं काम शोधा, परंतु थांबू नका. माणूस थांबला की माणूस संपतो. म्हणून जर तुम्हालाही संपायचं नसेल, जीवनात काहीतरी करून दाखवायचं असेल, जे आज तुमच्यावर हसले त्यांना तुम्हाला मोठं होऊन दाखवायचं असेल तर तुमच्या हातात संधी आहे. संधी गमावू नका. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही गरिबीत जन्माला आले, परंतु बाळांनो, लक्षात घ्या, ही गरिबी तुम्ही दूर करू शकता. तुम्ही संकटात आहात तर ही संकट तुम्हीच तोडू शकता. अडचणीत आहात तर अडचणी तुम्हीच दूर करू शकता. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. त्या मार्गावर चालायचं काम मात्र तुमचं आहे. संपूर्ण आयुष्य देवाच्या उंजळीत देऊन टाका, देवाच्या पदरी देऊन टाका. आयुष्यात जे काही होईल ते चांगलंच होईल. बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात फक्त आपलं काम करत राहायचं. बाकी ज्या दुर्लक्ष करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कोण तुमच्याबद्दल पाठीमागे काय बोलतंय, कोण तुम्हाला नावं ठेवतंय, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करा. लक्षात घ्या बाळांनो, तुमचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या मनगटात देवाने ताकद दिली आहे. आयुष्यात कधीच माणूस विचाराने म्हातारा होत नसतो. विचार मात्र तरुणच असतात. नेहमी विचार उत्साहाचे असले पाहिजे. निराशजनक विचार करत जाऊ नका. नकारात्मक विचार करत जाऊ नका. जर नकारात्मक विचार डोक्यात असतील तर सर्व काही नकारात्मकच घडत असतं. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, तुमचेही जीवन बदलणार आहे. तुम्हीही भविष्यात खूप मोठे होणार आहात. तुम्हालाही भविष्यात अनेक गोड बातम्या मिळणार आहेत. माणसाचं जीवन बदलण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात, परंतु तो एक क्षण आणण्यासाठी आपल्याला आयुष्यभर घाम गाळावा लागतो. आयुष्यभर मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. तेव्हा एक दिवस आपलं नशीब बदलतं. म्हणून बाळांनो, आपलं कर्म चांगलं असेल तर कधीच कोणतीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही. भविष्यात जे काही तुम्हाला हवं आहे, सर्व काही मिळवण्यासाठी हाच देवाचा गुरुमंत्र तुमच्यासाठी आहे. याचा स्वीकार करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, रोज व्हिडिओ का बघायचे, रोज देवाचे नामस्मरण का करायचे, रोज देवाने सांगितलेले नियम का पाळायचे? कारण बाळांनो, आपलं जीवन म्हणजे देवाचीच देणगी आहे. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपल्याला हे मानवी जीवन मिळालं आहे. आणि हे जीवन मिळालं आहे तर त्याचं काहीतरी सोनं करा. या जीवनात काहीतरी करा तरच अर्थ आहे. जर जीवनात काहीच न करता गेलो तर आपल्याला देवही माफ करणार नाही. म्हणून बाळांनो, काहीतरी छोटं मोठं जीवनात केल्याशिवाय जाऊ नका. जरी तुम्हाला संधी मिळाली नाही तरी संधी शोधा.
देव अनेक संधी देतात, त्या संधीचा फायदा घ्या. कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, परंतु कोणाचं वाईट करू नका. जीवनात तुम्हाला खूप सारे चढ उतार बघायला मिळतील. कधी सुखाचे दिवस येतील, कधी दुःखाचे दिवस येतील, कधी खूप पैसा असेल, कधी खूप गरिबी असेल. पण बाळांनो, प्रत्येक वेळी मनात पाहिजे विश्वास, मनात पाहिजे प्रेम, मनात पाहिजे दुसऱ्याबद्दल आदर, मनात पाहिजे देवाबद्दल भक्ती. या सर्व गोष्टी तुमच्या प्रत्येक परिस्थितीत सोबतच पाहिजे. मग ती परिस्थिती कशी असू द्या, बदलायला वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, तुमचंही भलं होणार आहे. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, मनुष्य जीवनात आपल्याला अनेक वेळा अनेक अनुभव मिळाले आणि याच अनुभवाचा विचार करून पुढेही मार्गकरण करायचं आहे. जीवनात रस्त्यात मार्गात अनेक अडथळे येतील, परंतु त्या अडथळ्यांना घाबरून मागे फिरायचं नाही. मार्गावर चालत असताना अनेक काटे पायाला टोचतील, पण बाळांनो, काटे दूर करा, पायातील काटे काढा आणि पुन्हा पुढे चला. जे काही करायचं त्यासाठी तुमची देवाने निवड केली आहे, लक्षात घ्या. कारण नशीबवान व्यक्तीच देवाचे व्हिडिओ बघू शकता. म्हणून बाळांनो, तुमचंही जीवन देवाच्या नावावर लिहिलं गेलं आहे. तुम्हीही देवाच्या खूप जवळ जाणार आहात. तुम्ही देवाला आपल्या बाळासारखे आहात. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझं प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. घाबरू नको, तुझेही चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. घाबरू नकोस, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. तुझी भक्ती आता फळाला येणार आहे. कर्म माणसाला खूप मोठं बनवतं. कर्मापुढे आपलं सर्व पापे मिटून जातात. कर्म चांगलं असेल तर मोठ्यातील मोठी चुकी माफ होते, पण कर्मच वाईट असेल तर कितीही आशीर्वाद मिळाले तरी त्याचा फायदा होत नाही. म्हणून पहिले कर्म चांगले करा. जीवनात कधीच नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा, कधीच त्यांच्या जवळ जाऊ नका. तुमच्या आसपास नकारात्मक लोक असतील तर त्यांच्या सहवासात राहू नका. कारण जे कायम नकारात्मकतेचा विचार करतात, कायम नकारात्मक गोष्टी मनात आणतात, कायम नकारात्मक वागतात, बोलतात, अशा लोकांशी संबंध थोडे कमी ठेवा. कारण त्या लोकांचा अंधश्रद्धेवर जास्त विश्वास असतो. त्यांना वाटतं की आपणही काही करू शकत नाही आणि समोरचा देखील काही करू शकत नाही, म्हणून ते आपल्यालाही मागे खेचतात. अशांसोबत राहिल्यामुळे तुमचीही कधी प्रगती होणार नाही. म्हणून बाळांनो, अशा व्यक्तींसोबत कधीच राहू नका जे नेहमी नकारात्मक बोलत असतात. तुम्ही कधीच नकारात्मक बोलू नका, कधीच नकारात्मक वागू नका, कधीच नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका, कधीच नकारात्मक गोष्टींचा अवलंब देखील करू नका. बघा, तुमच्या जीवनात सर्व काही सकारात्मक मिळेल. तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा देखील केली नव्हती ती गोष्ट तुम्हाला जीवनात मिळेल. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, देवाची ही संधी तुमच्याकडे चालून आली आहे. या संधीकडे दुर्लक्ष करू नका. अशक्य ही शक्य स्वामी करणार आहेत. अशक्य असणारी ही गोष्ट आता शक्य होणार आहे. आजचा हा सुंदर संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.